कलाकार पडद्यावर आपली भूमिका निभावत असताना प्रेक्षकांना नेहमी हसताना दिसतात, पण ते त्यांच्या खऱ्या आयुष्यात कधीकधी भयानक परिस्थितीतून जात असतात। याची काहीच कल्पना प्रेक्षकांना नसते। असंच काहीसं अभिनेत्री इरावती लागू यांच्यावर घडलं आहे। पडद्यावर आपल्या अभिनयाने सर्वांची वाहवा मिळवणाऱ्या या अभिनेत्रीने अनेक भयानक संकटांना धीराने तोंड दिलं आहे। भयानक आजारामुळे त्या तब्बल 5 वर्ष अंथरुणाला खिळून होत्या। त्यानंतर आलेला आंधळेपणा, पुढे त्यातून बरे झाल्यावर पोटच्या 2 मुलींचा मृत्यू, अशा अनेक संकटांचा सामना त्यांनी केला आहे। चला तर जाणून घेऊया त्यांची संघर्षमय जीवन कहाणी। अभिनेत्री इरावती लागू यांनी नुकतीच एक मुलाखत दिली। यावेळी त्यांनी त्यांच्या संघर्ष काळाबद्दल सांगितलं आहे। इरावती यांचा जन्म अंबरनाथ येथे झाला। लहानपणापासून त्यांना गाण्याची आणि अभिनयाची आवड होती। कॉलेजमध्ये असताना त्या अभिनेत्री विशाखा सुभेदार आणि त्यांचे पती महेश सुभेदार यांच्याबरोबर अंबरनाथला एका कला संचात काम करायच्या। याच माध्यमातून त्यांना 1986 साली दुनिया रंग रंगली या मालिकेत काम करायची संधी मिळाली। ही मालिका दूरदर्शनवर प्रसारित झाली होती। याच काळात त्या प्रायोगिक रंगभूमीवरही आपला ठसा उमटवत होत्या। अभिनय क्षेत्रात त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले होते। मात्र एका भयानक रात्री त्यांची सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली। एका सकाळी त्यांना उठून बसता येत नव्हते। त्यांचा एक पाय जागचा हलतच नव्हता। त्या पूर्णपणे अंथरुणाला खिळून गेल्या। अनेक टेस्ट करूनही त्यांना नक्की काय झाले आहे ह्याचे निदान होत नव्हते। केसांपासून पायांपर्यंत सगळ्या टेस्ट झाल्यावर शेवटी त्यांच्या आजाराचे निदान झाले। खूप दिवसानंतर त्यांना समजले की त्यांना मोनोन्यूरोटिस मल्टिप्लेक्स हा आजार झाला आहे। या आजारामध्ये पायाची एक नस डॅमेज होते। यामुळे पायात खूप आगाव होते आणि प्रचंड वेदना होतात। या काळात त्यांनी पुण्याला जाऊन शॉक ट्रीटमेंट घेतली, जेणेकरून कळायला की पायांतील नसा कुठपर्यंत काम करत आहेत। त्यावेळी त्यांच्या पायामध्ये मोठ्या मोठ्या सुया घातल्या जायच्या। त्यांचे रिपोर्ट पाहून डॉक्टरांनी सांगितले की पायातल्या नसा पूर्णपणे डॅमेज झाल्या आहेत। त्यामुळे तू पूर्णपणे बरी होणार नाहीस, पण तुला त्रास कमी होईल यासाठी उपचार करूया। त्यावर फक्त स्टेरॉइड्स हा एकमेव उपाय होता। सतत 5 वर्ष त्यांच्यावर स्टेरॉइड्सचा मारा करण्यात आला। या काळात त्या पूर्णपणे अंथरुणाला खिळून होत्या। स्टेरॉइड्समुळे त्यांच्या शरीरावर खूप मोठे परिणाम झाले। त्यांचे वजन वाढले, केस निघून जाऊन त्यांना टक्कल पडले। ऐनवेशीत एका उमद्या अभिनेत्रीला ह्याचा सामना करणं खूप त्रासदायक होतं। एकदा तर एका गोळीमुळे त्यांना दिसायचे बंद झाले होते। तेव्हा त्या खूप घाबरून गेल्या, पण डॉक्टरांनी सांगितले की गोळीचा परिणाम झालाय, काही दिवसांनी दिसायला लागेल। मग काही काळाने त्यांना पुन्हा दृष्टी आली। पुढे 5 वर्षांनी त्या थोड्या थोड्या बऱ्या होऊ लागल्या, थोड्याफार चालू फिरू लागल्या। स्वतःच्या इच्छाशक्तीवर त्या पुन्हा उभ्या राहिल्या। काही कालावधीतच त्यांनी पुन्हा नाटकात काम करायला सुरुवात केली। या काळात त्यांनी ठरवले की आपण लग्न करायचं नाही, औषधामुळे तुम्हाला मूल होणार नाही असे आधीच डॉक्टरांनी सांगितले होते। मात्र नाटकात काम करताना त्यांची ओळख समीर नाडगौडा या हौशी कलाकाराशी झाली। पुढे ते दोघे प्रेमात पडले। इरावती यांच्या आजारपणाविषयी माहिती असूनही समीर यांनी पुढे इरावती यांच्याशी लग्न केलं। आश्चर्य म्हणजे त्यांच्या सासू सासऱ्यांनी सुद्धा त्यांचा खुल्या मनाने स्वीकार केला। मूल जर होत नसेल तर दत्तक घ्या, आमची काही हरकत नाही असे त्यांचे सासरेच म्हणाले। पुढे लग्नानंतर इरावती यांनी मुलाला जन्माला घालायचे हे आव्हान स्वीकारले। मला मूल होणार, माझे मन सांगतंय, आपण चांगला डॉक्टर करूया असेच ते आपल्या पतीला सांगायच्या। त्यांनी अनेक डॉक्टर केले, पण सगळ्यांनी सांगितले की मूल नाही होऊ शकत। शेवटी एक डॉक्टर त्यांना भेटले। त्यांनी सांगितले की तुम्हाला मूल होणार, फक्त तुम्हाला IVFच्या माध्यमातून मूल होईल। त्यांनी ती ट्रीटमेंट घेतली आणि पहिल्याच कोर्समध्ये त्या गरोदर राहिल्या। पुढे 7व्या महिन्यात त्यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला। मात्र 7व्या महिन्यातील प्रसूतीमुळे दोन्ही मुलींची प्रकृती खराब होती। यातच काही दिवसात त्या दोन्ही मुली गेल्या। त्यांना पुन्हा एक मोठा धक्का बसला। मात्र परिस्थिती पुढे हात टेकणे त्यांना मंजूर नव्हते। त्यांनी मुलासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले। नंतर त्यांना एक गोंडस मुलगा झाला। आज त्यांचा मुलगा 20 वर्षाचा असून कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे। इरावती यांनी मुलाच्या जन्माच्या वेळी काही वर्ष अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता। त्यानंतर मुलगा मोठा झाल्यावर त्यांनी अभिनय क्षेत्रात पुनरागमन केलं। त्यांनी गेल्या 30 वर्षात अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत। यामध्ये दामिनी, आभाळमाया, अनन्या, प्रेम पॉयझन, पंगा, पाहिले ना मी तुला अशा गाजलेल्या मालिकांचा समावेश होतो। आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात अनेक संकटांचा सामना करणाऱ्या इरावती आता सुखाने जीवन जगत आहेत। सध्या त्या मुरांबा या मालिकेत काम करत आहेत। अजूनही त्यांचा पाय पूर्णपणे बरा झाला नाहीये। आजही अचानक उठताना, जिने चढताना उतरताना त्यांना खूप काळजी घ्यावी लागते। मात्र त्यांच्यातल्या लढाऊ वृत्तीमुळे आज त्यांनी आपल्या सर्व संकटांवर मात केली आहे।